पुस्तकं आणून दिली जातील, ती पुस्तकं मुलांना वाचायला द्या. फाटलं तरी चालेल, पण वाचायला द्या. 15 दिवसानंतर आमचा माणूस येईल आणि पुस्तकं बदलून दुसरी दिली. असं वर्षभर आम्ही करायला तयार आहोत. साहेब, एकाही शाळेनं उत्तर सुद्धा पाठवलं नाही. आज ही परिस्थिती आहे. आम्हाला काही करायलाच नको असतं की आम्ही पुस्तकं द्यायला तयार आहोत, आणायला तयार आहोत, हे काही बदली द्यायची नाही आहे. त्याला मी श्रीमंत आहे ती करायला तयार होती, पण नाही कोणी तयार झालं. ठीक आहे, असू दे, तो त्याचा भाग आहे. त्यानं भरपूर पगार आहे, पण त्याला सुस्त, आपल्याला कमी पगार आहे, त्यामुळे आपण तरी काम करायचं असतं. मित्रांनो, आपल्याला काय करता येईल हा विचार करूया आपण. की मी सांगितलं ना की आपण अत्यंत कमी पगारात काम करतो तरी आनंदाने काम करतो, कारण एका चांगल्या संस्थेमध्ये पुस्तकांच्या सहवासात आपण राहतो. या सगळ्यामध्ये आपल्याला एक करते की आपल्या ग्रंथालय लोकांपर्यंत नेण्यासाठी काय करते. देऊळचं वाचनालय आहे बघा. देऊळचं वाचनालय अनेक उपक्रम करत असतं. ते मुलांच्या स्पर्धा घेतात, लेखकांच्या स्पर्धा घेतात आणि छानपैकी त्या जे काही पुरस्कार असतील ते पुरस्कार देत असतात. मग या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. चिपळूण आणखीला मी चिपळूण जवळच शिरवेला साठे म्हणून आहेत, मोठे बँकेत अधिकारी होते आणि निवृत्त झाल्यानंतर आपली सगळी पुंजी त्यांनी या ग्रंथालयात घातली. त्याला पुरस्कार नाही मिळाला, हा मिळाला नाही, मला माहीत नाही, असं नाही असतं असेल. तर त्यांनी एक काम केलं की त्या भागातल्या शाळांमध्ये मुलांना जाऊन सांगितलं की तुम्हाला आम्ही चांगले वक्ते तयार करू, आणि म्हणून त्यासाठी चांगली चांगली माणसं द्यायची, त्यांची शाळांमध्ये व्याख्यानं करायची, फुकट करायची. त्या शाळांमधलं चांगले विद्यार्थी जे बोलतील त्यांच्यासाठी एक वर्ग चालू करायचा आणि त्या वर्गामधून ती मुलं चांगलं बोलतील यासाठी प्रयत्न करायचा. असं आपल्याला करता येईल की नाही? आपण करू शकतो, फक्त आपल्याला एक जिद्द हवी. चिपळूणचा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर 160 वर्षाचं आहे. त्यांनी एक चांगला उपक्रम केला आहे. त्यांनी एक संग्रहालय केले. ते श्रीमंत आहेत त्यामुळे त्याला काही प्रश्न नाही आहे, त्यांना भरपूर वस्तू मिळाल्या. पण मला असं वाटतं की आपली छोटं गाव आहे, छोट्या गावात आपलं ग्रंथालय आहे. आपण तिथल्या मुलांना सांगूया की चला तुमच्याकडे जुनं काही आहे का. आता गंमत अशी आहे की मध्यंतरी आमच्याकडे मी म्हणजे ते लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयात एकदा विद्यार्थी आले होते आणि मला त्यांनी सांगितलं जाऊन तुम्ही त्यांना माहिती सांगायला यात का मी घेत होतो. तर तिथे इरणं ठेवलेलं होतं, शिड्यातली मुलं आहे होती. आणि मी त्या सगळ्या मुलांना विचारले काय आहे. एकालाही सांगता आलं नाही. अरे आपले आजोबा पणजोबा ते इरणं घेऊन लावणी करत होते, त्या मुलांना इरणं ठाऊक नाही आहे. आणि छान त्या लायब्ररीनं पानांचं इरणं तयार केलेलं होतं. पुढं गेलं होतं, पण ते काय केलं नव्हतं, पुढच्या पिढीने माहिती नाही आहे. त्या लायब्ररीमध्ये आणखी एक आहे, एक छोटी चूल वगैरे होती आणि ती व्हाईट चूल होती. ती एक मुलगी आली आणि म्हणाली हे काय आहे, तिकडे काय चाललंय, तिला व्हाईट चूल माहीत नाही आहे. आपण आपली जुनी संस्कृती विसरत चाललोय. ते छोट्या छोट्या वस्तू आपण आणूया, आपल्या लायब्ररीत ठेवूया आणि येणाऱ्या मुलांना सांगूया, किंवा जाणीवपूर्वक आपण शाळांमध्ये जाऊया आणि त्याला सांगूया चला या शाळेत तुम्हाला आम्ही वस्तू दाखवतो, या शाळेत तुम्हाला आम्ही आमची माहिती सांगतो. एक लक्षात घ्या, माहितीचा झंझावात सुरू झाला. या माहितीच्या झंझावातात प्रचंड वादळं येते. अक्षरशः या वादळामध्ये वाचनाची ज्योत विझून जाईल की काय अशा अवस्था आहे. आपण आता पदर कमी आहे, त्या पदरात आपल्या ग्रंथालयाची ज्योत
आपण निघून राहील यासाठी प्रयत्न करूया. आणि तो प्रयत्न केला तर मला नक्की खात्री आहे की आज ना उद्या ग्रंथालयाला पुन्हा एकदा वाचकांचा ओघ लागेल. सोंजे साहेब, आम्हाला अभिमान आहे, खरंच अभिमान आहे. आमच्याकडे 5,000 ग्रंथालय नाही आहे, पण जी आहेत ना ती खरोखरच आम्ही त्या मनस्वीपणानं चालवतो, कारण ते आम्ही दृढता घेतलेलं आहे. त्यामुळे इथं खोटे नाटेपणा काही नाही आहे. इथे आहे ती तळमळ आहे, वाचकांकडून काहीतरी द्यायचं आहे ही एक जिद्द आहे आणि त्या जिद्दीतून हे ग्रंथालय चालतं. त्यामुळे आम्हाला कोकणवासियांना अभिमान आहे की आम्ही जी ग्रंथालय चालवतोय ती ग्रंथालय सन्मानानं चालत आहे. आम्ही ताटमाने आहोत, आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगू शकतो बघा आमचं सगळं, कारण आम्हाला काही घडवायचं नाही आहे वैयक्तिक, द्यायचं आहे लोकांना. आणि त्यामुळे आपल्याला आम्हा कोकणवासियांना अभिमान आहे की आम्ही आमची ग्रंथालय चांगली चालवतो. हा अभिमान आपण कायम टिकवायचा आहे आणि तो टिकवण्यासाठी आपल्याला अधिक काम करायला लागणार आहे. आपण काम करूया आणि ते काम करणं अवघड नसतं. खरं सांगू का, म्हणजे कमी पगार असेल काही असेल, आत्ताच तुम्ही म्हटलं तसं की ही जागा नव्हे, जागा आहेच. पगारवाढीची मागणी करणं ही जागा आहेच, कारण तुमचं ठीक आहे, आम्हा कर्मचाऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. आज अ वर्गाच्या ग्रंथालयाने द वर्गाच्या ग्रंथालयांचं वेतन पाहिलं तर किमान वेतनसुद्धा परवडून नाही आहे. म्हणजे एखाद्या हमालाला जेवढे पैसे मिळतात तेवढे आमच्या विलीन झालेल्या ग्रंथपालाला सुद्धा मिळत नाही आहे. आणि तरी आम्ही त्याच्याकडे अपेक्षा करतो, तू हे काम करायला पाहिजे, तू ते काम करायला पाहिजे. ते करतात बिचारे, पण खरं म्हणजे शासनाने त्यांना निदान पोटभर करता येईल एवढं तरी मानधन दिलं पाहिजे. मला खात्री आहे संजय साहेब म्हणाले की आता मंत्री चांगले आहेत असतील, ते चांगलं काम करतीलही आणि पुढच्या काळात ग्रंथालयाला चांगले दिवस येतील. आपण वाट बघूया, तोपर्यंत आपली जो सांभाळूया. धन्यवाद.